जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे कटावरी देवनी कर कटेवरी देवनिया कर कटेवरी देवनिया तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा कासे आवडी निरंतर हेची जान आवडी निरंतर हेची जान आवडी निरंतर हेची जान कर कुठं कल्पते भ्रमण कर कुठं कल्पते भ्रमण कंठी कौतुक मध्ये विराजी कंठी कौतुक मध्ये विराजी कंठी कौतुक मध्ये विराजी तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा कासे आवडी निरंतर हेची जान आवडी निरंतर हेची जान आवडी निरंतर हेची जान कामरे माझे सर्व दुःख कामरे माझे सर्व दुःख रात्री मुख आवडी रे रात्री मुख आवडी रे रात्री मुख आवडी रे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेचे ध्यान आवडी निरंतर हेचे ध्यान आवडी निरंतर हेचे ध्यान रखुमाये जय धोपा रखुमाये जय धोपा रखुमाये धोपा रखुमाये धोपा रखुमाये माइक खाली करू त्या मार्गाने थोडा राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुत झाले ओ साजनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा भक्त सुकृताची जोडी मन विठ्ठले आवडी मन विठ्ठले आवडी मन विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर देवीवर बापर देवीवर बापर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम
संत चरण रज लागता सह चरण रज लागता सह वासनेचे बीज जळून जाए मग राम नामे उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे दुःख घडोघडी वाढू लागले खंडित मदाते निरधो खंडित मदाते निरधो प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप राम नामे उपजे आवडे राम नामे उपजे आवडे राम नामे उपजे आवडे राम नामे उपजे आवडे घडी वाढू लागे घडी वाढू लागे घडी वाढू लागे तुका म्हणे साधन सोना बाबू म्हणे साधन सुलभ म्हणे तुका म्हणे साधन सुलभ म्हणे पूर्व पुण्य पूर्व पुण्य परवे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडे 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 दुःख घडोघडी वाढू लागे घडोघडी वाढू लागे दुःख घडोघडी वाढू लागे गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी विठ्ठल 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 कवरता हरि विठ्ठल श्री रामदेव हरिदास भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान श्री रामचंद्र भगवान की जय संत चरण रज लादता सहज वासनेची बीज जळून यावे मंद राम नामे उपजी आवडी सुत रडरडी वाढू लागे मंद राम नामे उपजी आवडी सुत रडरडी वाढू लागे तंटी प्रेम दाटे नयनी मिल लोटे हृदयी प्रगटे राम रूप विठ्ठल आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैलाद्याचे महामेरू जगद्गुरु संत तुकोबाला यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी संतांचे भजन करूया पांडुरंगाचं पांडुरंगा कर पद 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 पांडुरंगा कर पद 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 राधा बाबाजी रे पांडुरंगा
ओम नमो ज्ञानेश्वरा तरुणा जायला दयाला तुमचा अनुदय लादलो पावन झालो चलाचिली वत्ल तुंड महाकाय सूर्य तोटी समप्र नीलविज्ञम तुर्मे देवे सर्व चालिया तू सर्वदा तुझे सुख करता तुझे सुख हरता अवजा नाता नाता बाबा बोलिया रे करणे देवी माता बाबा बोलिया रे करणे देवी माता तुझे सुख करता तुझे सुख हरता अवजा नाता नाता बाबा बोलिया रे करणे देवी माता सेवालादी सेवा तो झालो तुमच्या लागलो आज हा अखंड वारकरी वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्याचे 12वे वर्ष म्हणजेच तपपूर्ती वर्ष वाह आणि या तपपूर्ती वर्षाच्या दुसऱ्या दिवसाची जतली तीर्थानीची सेवा माझ्या सारख्या पामराच्या वाटेला आली संत सद्गुरूंच्या आशीर्वादाने आली मी काही मोठा कीर्तन चाल किंवा प्रवचन चाल नाही पण सद्गुरूंच्या आशीर्वादाने जे काही माझ्या बुद्धीला पटेल किंवा बुद्धीला सुचेल ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न झालो विठ्ठल हा ऐका प्रथमतः मानव जन्माला आल्यापासून त्याची इति कर्तव्य दशामध्ये आहे काय ऐका लक्ष द्या प्रथमतः मानव जन्माला आल्यापासून त्याची इति कर्तव्य दशामध्ये आहे ते म्हणजे भगवत प्राप्ती काय ते म्हणजे भगवत प्राप्ती जलता भगवत प्राप्ती झाली नाही तर तुतवाला काय म्हणतात तुता म्हणे हाला पाणी वाहून मेला हा निस्ता प्रपंच त्याला न द्या ठेवला यानी आयुष्याची सार्थक होणार नाही काय यानी आयुष्याची सार्थक होणार नाही मन काही लोक म्हणतील भगवत प्राप्तीला काही साधन आहे का काय आहे ना बाबा भगवत प्राप्तीला काही साधन आहे नाही भगवत प्राप्तीला साधन नाही पण त्याच्या आवरणाला साधन आहे त्याच्या आवरणाला साधन आहे देव तर आपल्यासाठी ओतप्रोतच बनलेला आहे काय देव आपल्यासाठी ओतप्रोतच बनलेला आहे फक्त मार्गदर्शन करणारे दैलाजल आहे तो दैलाजल आहे आपण मार्गदर्शन करणारे दैलाजल आहे आता परत लोक म्हणतील हे आवरण कशाचे काय आता लोक म्हणतील हे आवरण कशाचे ते आवरण म्हणजे पूर्वजन्मीचे पाप पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले तेही बहु विस्तारिले आता तुम्ही मला एक सांगा दुलताटीमध्ये आज्ञा आहे का काय दुलताटीमध्ये आज्ञा आहे का आहे काय आहे पण तिला घासल्याशिवाय किंवा पेटवल्याशिवाय आज्ञा प्रगट होते का नाही आता मला परत एक सांगा ही आज्ञा हा तो आज्ञा बाहेरून आणला का आधीच होता ना पण तीच ताडी पेटी आमच्या ताईंतून खाली पडली आणि ती ओली झाली किंवा सादरली आता मला सांगा की किती ताड्या उतरल्या तरी आज्ञा प्रगट होत नाही तसंच आपल्या सर्व जणांचं झालंय काय तसंच आपल्या सर्व जणांचं झालंय लक्ष द्या बघता अनंत जन्माचे अनंत धर्म आणि त्यात पाप पुण्याचे धर्माचे संसार
घट्ट बसले आहे. काय आपल्या चित्तावर घट्ट बसले आहे. आणि ते आवलन साधना न केले मुले जायना. का मुले जायना? साधना न केले मुले जायना. पण ही सूत काय आहे? काय ही सूत काय आहे? नाशिवंत आहे. ही सूत नाशिवंत आहे. पण बाबांनो, ती सेवन करण्यासाठी खूप जुनी सवय झाली. काय? ती सेवन करण्यासाठी खूप जुनी सवय झाली. म्हणून हे आवलन आले. हे आवलन आले. मला सांगा, भगवंत हा प्राप्तीचा विषय आहे का? हा? नाही, भगवंत हा प्राप्तीचा विषय नाही. काय? भगवंत हा प्राप्तीचा विषय नाही. आवलन साफ करणे हा महत्त्वाचा विषय आहे. काय? आवलन साफ करणे हा महत्त्वाचा विषय आहे. आता मला परत तुम्ही एक सांगा, हे आवलन आपल्या मनाने साफ करावे का? हे आवरण आपल्या मनाने साफ करावे? नाही. मनोमान्य केला तो तेथे मुकाला. मनोमान्य केला तो तेथे मुकाला. हरी माने देवला तो तेथे. हरी माने देवला तो तेथे. हरी माने देवला तो तेथे. या आवरण आपण न साफ करता संतांच्या मनाने साफ करावे. कोणाच्या? संतांचा. आणि यांच्या सदल्यांचं साल काय आहे? काय? यांच्या सदल्यांचं साल काय आहे? नाम आहे. नाम. काय? नाम आहे. म्हणून नामासंतील तन साधन पायी सोपे. जलतील पापे जन्मांतरीची. विठ्ठल विठाला 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 विठाला. पण आमचे हळदीतून तू वाहून काय? पण आमचे हळदीतून तू वाहून बाह्य उपाय चालले. पण आमचे हळदीतून तू वाहून बाह्य उपाय चालले. आता पहिले तुम्ही मला सांगा. आता तुम्ही मला हेच सांगा, पाप आतमध्ये आहे आणि बाहेरून हे केल्यावर चालत का? धुवून येतील का? काय? पाप आतमध्ये आहे, बाहेरून उपाय केले ते धुवून येतील का? नाही. बाबा म्हणायचे. काय? बाबा म्हणायचे, चित्त नाही नामी करते व्यर्थ, चित्त नाही नामी करते गाता आहे नामे. करते गाता आहे नामे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. हो हो. ऐका. बाबा काय म्हणायचे? एक मनुष्य. काय? एक मनुष्य नदीवर तुळशी सफेद करण्यासाठी गेला. काय? एक मनुष्य नदीवर तुळशी सफेद करण्यासाठी गेला. आता मला सांगा, तुळशी सफेद होतील का? काय? तुळशी सफेद होणार नाही. कोळसा कोळसा. तुळसा सफेद होणार नाही. तसंच तुळसा तर सफेद झालाच नाही. पण नदीचं पाणी मातलं झालं बरं का? काय? नदीचं पाणी मातलं झालं. आता तिथे एक मोठा महात्मा बसला होता. आपल्या श्रीपाद बाबा रामदास बाबा सारखा एक मोठा महात्मा बसला होता. आणि त्या महात्म्याने विचारले, ए मनुष्य, काय नाव असेल त्या? ए मनुष्य, मी हा तुळसा सफेद करू का? काय? त्या मनुष्याला विचारतात बाबा, मी हा तुळसा सफेद करू का? तो मनुष्य म्हणतो, त्याला ना बाबा. मन ते महात्मा किंवा बाबा असतील, त्यांनी एक युक्ती सुचली. त्यांनी त्या तुळशावर लोटेल वतले. काय? त्या तुळशावर लोटेल वतले आणि दुलताडी आहे ना, दुलताडी आदमी लावली. काय चमत्कार होतो? 2च मिनिटात तुळसा सफेद झाला
काय 2च मिनिटात थोडासा सफेद झाला. आता परत मला तुम्ही एक सांगा, पाप आतमध्ये आहे ती बाहेर काय? देव आतमध्ये आहे ती बाहेर. अपमान आतमध्ये आहे ती बाहेर. तहान भूत आतमध्ये आहे ती बाहेर. आता परत मला एक सांगा, पोटाला बाहेरून वरण भात सोडला ती चालेल का? हा? पोटाला वरण भात बाहेरून सोडला तर चालेल का? हा. देव आतमध्ये आहे ती बाहेर. काय? मन संतांचे भजन किंवा देवाचे भजन आतमध्ये व्हायला पाहिजे की बाहेर? आत करा मात, आत करा आतमध्ये. मन संतांचे भजन किंवा देवाचे भजन आतमध्ये व्हायला पाहिजे ते बाहेर? आतमध्ये. बरोबर. आणि हे सर्व घडून आणण्यासाठी संतांची गरज असते. म्हणून अभंगाचं पहिलं चलन. वासनेची बीज जळून हे सर्व घडून आणण्यासाठी संतांची गरज असते. काय? हे सर्व घडून आणण्यासाठी संतांची गरज असते. आता परत तुम्ही मला एक सांगा, मनुष्य हा खूप हुशार व्यक्ती आहे. काय? मनुष्य हा खूप हुशार व्यक्ती आहे. फक्त तो त्याच्या बुद्धीचा गैरवापर करतो. काय? फक्त तो त्याच्या बुद्धीचा गैरवापर करतो. तो म्हणजे कसा? आपल्यात धन, गाडी, बंगला, धन, संपत्ती, नोटली, इमाईन बिमाईन सगळं असू द्या. काय? आपल्यात सर्व असू द्या. पण मला सांगा की मलनाची गाडी आणाले का? मसन काही आणाले का? ना मसन काही आणायला असेल तर जा देऊन. मला पण सांगा कसं जायचं देऊन. जायचं असेल तर सांगा मला पण. नाही मृत्यूची गाडी ती नाही येणार. फक्त मृत्यूची गाडी एकच आहे. काय? नामाची साधना, देवाची साधना, देवाची सेवा आणि देवाचं नाम संकीर्तन साधन पैसे सोपे. हे देवाची साधना शेवटला आपल्याला कामा येईल आणि देवच आपल्याला शेवटच्या दाली वाचू शकतो. काय? देवच आपल्याला शेवटच्या दाली वाचू शकतो. विठ्ठल ऐका, मानवाने ही गोष्ट लक्षात घ्या. काय? मनुष्य आपण मानवाने ही गोष्ट लक्षात घ्या की
ती एवढी हे भाऊ सांगत नाही चौल्यांशी लक्ष योनीमध्ये हे पाप बसू शकतं तर नाही सांगता येत नाही. पण निंदा आणि स्तुती यापेक्षा वाईट काहीच नाही. या 7 एवढे जन्म झाले तरी निंदा आणि स्तुती भेटू शकत नाही भाऊ. म्हणून देवाची साधना केली पाहिजे, देवाचं नामसंकीर्तन केलं पाहिजे. देवा तेच शेवटला येणार आहे आपल्याला कामाला. काय तेच शेवटला येईल, तेच आपल्याला कामाला येईल. ऐका 3 वर्ष राहतात. ज्याचं आपलं जास्त पुण्य झालं तर देवाची सभा करायला भेटते किंवा संतांची सोबत जावा भेटत किंवा संत देवाची सेवा. दुसरा जर का पाप आणि पुण्य समान असलं तर मानव जन्म परत भेटतो. काय पाप आणि पुण्य असलं मानव जन्म परत भेटतो. आणि पाप कमी आणि पुण्य जर का जास्त असलं तर अशा गाई किंवा तीर्थ पाप त्यालाच हे होतं. विठ्ठला ऐका आयुष्यात किती वर्ष आहे? आयुष्यात 4 वर्ष आहे. काय आयुष्यात 4 वर्ष आहे. पहिला वर्ष दुःखा तडून दुःखासाठी जाणारा कोणचा? दुःखा तडून दुःखासाठी जाणारा. आणि दुसरा वर्ग दुःखा तडून प्रकाशासाठी जाणारा कोणचा? आता मला थोडं बोलता येत नाही, समजून द्या. दुःखा तडून प्रकाशासाठी जाणारा. आणि तिसरा वर्ग प्रकाशातून दुःखासाठी येणारा कोणचा? प्रकाशातून दुःखासाठी येणारा. आणि चौथा वर्ग प्रकाशातून प्रकाशासाठी जाणारा कोणचा? प्रकाशातून प्रकाशासाठी जाणारा. लक्ष द्या. पहिला वर्ग कोणचा? महिला मंडळ सांगा. दुःखात काय पहिला वर्ग कोणचा? दुःखातून दुःखासाठी जाणारा. म्हणजे आता उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या एकदम वाईट सवय किंवा वाईट वेळ आली किंवा वाईट संकट बिंटत तीच वेळ परत चालू राहत नाही किंवा वाईट वेळ किंवा वाईटच बोलणे किंवा वाईटच निंदा स्तुती करणे. का वाईटच निंदा स्तुती करणे याला म्हणतात दुःखातून दुःखाकडे येणारा. दुसरा वर्ग सांगा. पोलीस वर्ग कोणचा? हा दुःखातून प्रकाशासाठी जाणारा कोणचा? दुःखातून प्रकाशासाठी जाणारा. म्हणजे संकट वेळ निंदा स्तुती करत होता आधी, पण एखाद्या त्यांनी कोणाच्या तरी कीर्तनात जावा किंवा महात्म्यांच्या कीर्तनात जावा, तिथं ऐकावं त्यांनी. मन त्यांनी एकदम सर्व सोडून देवाची आराधना देवाची सेवा करावी, देवाचं चिंतन करावं आणि आराधना केली तर दुःखातून प्रकाशाकडे येतं. काय दुःखातून प्रकाशाकडे येतं. आता सांगा तिसरा वर्ग कोणचा? सांगा बाबा कोणचा? प्रकाशातून प्रकाशात नाही प्रकाशातून दुःखाकडे येणारा. कोणचा? प्रकाशातून दुःखाकडे येणारा. म्हणजे दान दाढी बांधला ट्रॅक्टर सर्व देवाची आराधना किंवा सगळं चालू आहे. टोटल काही ते आहे ते देवाची आराधना देवाची सेवा दररोज देव पूजा करतो दांतीला धोडकीतो सर्व चालू आहे. काय सर्व चालू आहे. पण एखादा त्याच्या आयुष्यात वाईट व्यक्ती येतो. काय त्याच्या आयुष्यात वाईट व्यक्ती येतो आणि तो म्हणतो तुला देव भेटलाय का आजपर्यंत? काय तुला देव भेटलाय का? अरे भगवंत हा प्राप्तीचा विषयच नाही तर देव त्याला भेटायला पाहिजे. देवाची आपली आराधना चालू आहे ना, देवाची सेवा चालू आहे ना बाबा. मग शांततेच देवाची सेवा तरी चालायचं. आपलं धंदा किंवा देवाची सेवा शेती ही तरीच राहिलं पाहिजे. पण एखादा वाईट व्यक्ती आणि त्यांनी म्हणावा तुला देव भेटलाय का मला सांग मी चालतो. तो व्यक्ती म्हणतो नाही भेटला. ते म्हणतो काय तुला भेटला असेल तर सांग. नाही तुझ्यात एवढी पंचायत आहे, गाडीत आहे, बांधल्यात आहे, एवढे सोने नाणेत आहे, पैसात आहे. मग त्या व्यक्तीला ती डोक्यात बसावं आणि त्यांनी ती वाईट वेळ सोडून चांगली वेळ सोडून द्यावी आणि वाईटाकडे जाणं. आणि त्या म्हणजे असं राहतच बाहेरचं वैशिष्ट्य ते त्याच्यासाठी जावं. काय म्हणजे असं ते हे
त्याच्याकडे जावं त्याला म्हणतात प्रकाशातून दुःखाकडे येणारा कोणचा प्रकाशातून दुःखाकडे येणारा. आणि चौथा बोलतो कोणचा त्याच्यात फक्त दोन बसतं सांगतो कोण बसतं बाबा सांगा सांगा. त्याच्यात फक्त आणि फक्त संतच बसतात. कोण फक्त आणि फक्त संतच बसतात. म्हणजे किती प्रॉपर्टी किती काही असू द्या पैसा बिसा पण ते सोडून आपल्याला देवाची आराधना देवाची सेवा आणि देवाचं नाम चिंतन हे चालू लागणं. आणि कोणाला निंदा आणि स्तुती न चालता किंवा काही न चालता एकदम चांगली वेळ असू द्या त्या वाईट चांगल्या वेळेला अनुभव चालणं आणि देवाची सेवा आराधना आणि देवाचं चिंतन नेहमी चालू लागणं याला म्हणतात प्रकाशातून प्रकाशाकडे जाणारा. कोणचा प्रकाशातून प्रकाशाकडे जाणारा विठ्ठला. तुम्हाला एक जाता निसर्ग उचलला देतो बरं का. काय मुंडीपासून माणसापर्यंत किंवा मनुष्यापर्यंत मालणं तेवढंच पाप आहे. मुंडीला मालणं आणि मनुष्याला मालणं तेवढंच पाप लागणार आहे. काय मुंडीला मालणं आणि मनुष्याला मालणं तेवढंच पाप लागणार आहे बाबांनो. यात तुम्हाला सहज उदाहरण देतो. आता महाभारतामधलं ते माहिती ना 7 जन्म ब्रह्मचारी असणारा पितामह भीष्माचार्य माहिती ना. काय महाभारतामधली गोष्ट सांगतो बरं का. 7 जन्म ब्रह्मचारी होता तो पितामह भीष्माचार्य यांनी हा असाच घड्यावर फेरफटका मारत होता बरं का. फेरफटका मारत होता आणि त्याला पुढे जखमी अवस्थेत एक साईड भेटला आणि तो साईड जखमी अवस्थेत पडेल होता. आणि त्या पितामह भीष्माचार्य यांनी घोड्यावरून न उतरता आपला स्वतःचा बाण काढला. काय स्वतःचा बाण काढला ऐका. आणि तो बाण काढला आणि त्या बाणावरून त्या साईड्याला अलदत उचलले आणि त्याला वाटलं हा पायाखाली जाऊन नाही म्हणून त्याला थोडं साईडला टाकावं. मग त्यांनी साईडला टाकायला गेला पण काय झालं तो साईडा आहे ना काट्यावर जाऊन पडला. आता मला सांगा हे पाप आहे की पुण्य. काय पापच झालं ना. की आता त्याचीच सूट त्याला त्या महाभारतातल्या युद्धामध्ये भेटली. का महाभारतातल्या युद्धामध्ये भेटली ती कशी सांगतो विठ्ठल. महाभारतात युद्ध चालू होते बरोबर. युद्ध चालू असताना त्याचा पराभव झाला आणि पुढं काय येथून 50 दिवस आलपाल बांधुशेल होते. त्याच्या माहिती ना येथून 50 दिवस आलपाल बांधुशेल होते. सांगा त्यांनी तर नंतरच पाप झाले त्यांच्यातून. आपल्यातून जलता आपल्याला समजलं पाप आपल्याला करायचंय मन काय ये होईल बाबा सांगू शकत नाही. मन देवाची आराधना हीच आपली सेवा आहे देवाची. ही तेच शेवटला रामायणाले विठ्ठल. ऐका थोडं सांगतो आता टाइम नाही पुढच्या हे ना पण चालायचंय. मग आपण इथे पाहुणा तास आपल्या इथे येतो 4 दिवस राहतो मज्जेत. काय 4 दिवस राहतो मज्जेत आणि त्याच्या झाली निघून जातो. तुम्हाला वाटतं ही शेती आपली आहे हे बांधला आपला आहे याच्यावरून बांधावरून भांडणं होता याच्यावरून हे होतं. हे आपलं काहीच नाही बाबांनो. हे आपलं काहीच नाही. हे फक्त त्या पांडुरंगाचं आहे. कोणाचा पांडुरंगाचं. आपण फक्त इथं पाहुणे म्हणून आलो. काय पाहुणे म्हणून आलोय बरं का. लक्ष द्या पाहुणे म्हणून आलोय. आपल्याला येताना एक दिवस जायचंच आहे. कसं येताना एक दिवस जायचंय ते म्हणजे कसं देवाची सेवा करून देवाची आराधना करून किंवा देवाचं नामसंकीर्तन करून हे सर्व करून आपल्याला कोणाची निंदा स्तुती न करता किंवा कोणाला वाईट न बोलता किंवा कोणाची मन न दुखावता आपल्याला ह्या पाहुण्या याच्यातून आपल्याला कधीच तरी जायचंच आहे विठ्ठल.
आपण फक्त पाहुणे लाने जुलीजींचं वाटते ते भल्या भल्या ना हससाठी ते काय भल्या भल्या ना हससाठी ते मन हुलफुल पाडीते काय अरे भल्या भल्या ना हससाठी ते मन हुलफुल पाडीत हे लाने जुलीजींचं वाटते विठ्ठल बाबांनो देवाची पण सेवा झाला आई बापांची सेवा झाला कोणाला ताई क्लास नातं देऊ तुटलाच आहे आणि मुंडीच आहे कोणाला ताई तळू नका किंवा कोणाचा जीव देऊ नका ते पण आपलं पाप असेल म्हणून तेच आपलं हे घालतात ना काय आपलं पाप असेल मागच्या जन्मीचं ते म्हणूनच आपल्याला क्लास देतात ना बरोबर आहे ना मग आपण मागच्या जन्मी पाप केलं ते या वर्षी आपल्याला भोगावं लागतंय ना बरोबर ना मागच्या जन्मी ते पाप केलं आपल्याला या वर्षी ते भोगावं लागतंय या जन्मी भोगावं लागतंय तसं मागच्या जन्मी पुण्य केलं या जन्माला पण आपल्याला सुख मिळतंय ना पहिली तर गोष्ट सुख नाशिवंतच आहे पण आपल्याला समाधान देवाची हे सेवा करायला मिळतच तसं या जन्माला पाप केलं तर पुढच्या जन्मी काय होईल ते तुम्हालाच माहिती आहे आपल्याला नाही माहिती ते पांडुरंगाला माहिती आहे तसं या जन्माला सुद्धा पुण्य केलं तर पुढच्या जन्मी आपल्याला ते कामाला येईल विठ्ठला ऐका आई बापांची सेवा झाला सर्व काही चालू आता देवाची सेवा झाला देवाचं नामसंकीर्तन झाला देवाची आराधना झाला कोणाला वाईट बोलू नका काय कोणाला वाईट बोलू नका कोणाच्या मनस्थिती बिघडू नका किंवा कोणाला काही बोलू नका आणि निंदास्तुती माणसानी आपल्या याच्यात नाहीये निंदास्तुती माणसाने चालू नाही मला सांगा गायमध्ये किती लक्ष्मी लागतात किती देवी लागतात 33 स्तुती मन तिला मानणं योग्य आहे का नाही तिला मानणं योग्य आहे का 33 यात गायला मानणं आणि 33 देवीनं मानणं यातच पाप आहे काय उलट देवीनं काही क्लास दिला तेव्हा देवानं काही क्लास दिला बाबो काय संताटे सांगू शकत नाही नीट जरा आयुष्य नीट सुताने रालवा विठ्ठला ऐका यात वेळेस कीर्तन ताल खोटं बोलू शकता यात वेळेस कीर्तन ताल खोटं बोलू शकता यात वेळेस पेटी मास्तर खोटं बोलू शकतं काय यात वेळेस पेटी मास्तर खोटं बोलू शकतं यात वेळेस पथवाद्या पण खोटं बोलू शकतं पण वालताली खोटं बोलूच शकत नाही काय वालताली हे खोटं बोलू शकत नाही विठ्ठला चला टाइम संपलाय पुढच्या मालच पण रेडी आहे विठोबाला तुम्हाई गोबार गोबाई गोबार गोबाई गोबार गोबाई गोबार गोबाई Bye.
रघुमाई तुझं बरो शोभा रघुमाई शोभा भाऊ मी आता काय सांगतो मी मोठा दिलकर चांगली झालो ना पाठीत नाही जाणार जय हो गणेश भला माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल